हेलो। BA फर्स्ट ईयर सेमिस्टर सेकंड, युनिट नंबर 3 यामधील मी दुसरा चॅप्टर पाहणार आहोत. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण. भारतीय खेळ प्राधिकरणामध्ये शारीरिक शिक्षण आणि क्रीडा भारतीय जनमानसात रुजावे, लोकप्रिय व्हावे यासाठी या सर्व संस्थेची स्थापना करण्यात आली. क्रीडाविषयक लोकजागृती आणि भारतीय लोकातील क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी साही प्रयत्नशील आहे. म्हणून आलेल्या शतकातील आव्हानांना पेलणारी समर्थ युवक पिढी घडविण्यासाठी साही प्रयत्न करीत आहे. इसवी सन 1984 साली स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. शारीरिक शिक्षणाचा विकास करणाऱ्या योजना निर्माण करणे, त्या प्रभावीपणे राबविणे या उद्देशाने साहीची निर्मिती झाली. म्हणून साहीची कार्यक्रमाची कार्यवाही जनरल बॉडी व गव्हर्नमेंट बॉडी यामार्फत होते. जनरल बॉडीमध्ये 43 सदस्य असतात. गव्हर्नर बॉडीमध्ये 28 सदस्य असतात. खेळात उत्तेजन देणारे क्रीडाप्रेमी तसेच योगासन शारीरिक शिक्षणाचे सदस्य या दोन्ही समितीवर असतात. त्यामध्ये कार्यपद्धती साहीचे कार्य त्यांच्या प्रादेशिक केंद्रातून चालते. म्हणून ही केंद्रे बंगलोर, कलकत्ता, चंदीगड, दिल्ली, गांधीनगर, इम्फाळ इत्यादी उपकेंद्र गुवाहाटी येथे आहे. म्हणून विविध कार्ययोजना या केंद्रातर्फे कार्यान्वित केल्या जातात. म्हणून सिलारू येथे हिमाचल प्रदेशात आहे. आशियाई खेळाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या स्टेडियमची देखभाल साही करते. म्हणून अशा खेळाडूची निवड करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात. म्हणून त्या पुढील प्रमाणे आपण पाहू. त्यामधील पहिला इसवी सन 1995 साली या योजनेची सुरुवात झाली. या 9 ते 12 या वयोगटातील
शालेय मुलाच्या क्षमता चाचण्या घेऊन ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, स्विमिंग, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, रेसलिंग या 10 खेळाचे विशेष प्रशिक्षण साईने स्वीकृत केलेल्या शाळेत दिले जाते. म्हणून सध्या 29 शाळांना किंवा शाळात व 12 आखाड्यात या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणून या सर्व खेळाडूंचा प्रशिक्षण, निवास इत्यादी खर्च साईमार्फत केला जातो. त्यामध्ये दुसरा आहे स्पोर्ट्स प्रोजेक्ट डेव्हलपमेंट एरिया स्कीम. ही योजना इसवी सन 1988 मध्ये सुरू झाली. लहान वयातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. म्हणून स्वतःच्या राज्यात किंवा सेंटर्समध्ये 80 ते 100 विकास केंद्रे देशभर निर्माण करण्यात आली, जी साईच्या प्रादेशिक केंद्राशी निगडीत आहेत. त्यामधील तिसरा जे आहे स्पेशल एरिया गेम्स स्कीम. यामध्ये भारतासारख्या विविधपूर्ण देशात प्रादेशिक भिन्नतेनुसार क्षमतात विविधता आढळते. म्हणून याचा फायदा प्रशिक्षणामध्ये व्हावा अशी अपेक्षा या योजनेमध्ये आहे. म्हणून आदिवासी, ग्रामीण आणि किनारपट्टीतील भागात अनुवांशिक व भौगोलिकदृष्ट्या काही वैशिष्ट्ये आढळतात. त्यामध्ये धनुर्विद्या, बॉक्सिंग, जुडो, वॉटर स्पोर्ट्स, ॲथलेटिक्स यासारख्या खेळात अनुवांशिक भौगोलिक देणगीचा फायदा होतो. म्हणून अशा आदिवासी, ग्रामीण किंवा किनारपट्टी भागामध्ये गुणी खेळाडू निवडून त्यांना साईच्या केंद्रात दाखल केले जाते. त्यांना तिथे विशेष प्रशिक्षण दिले जाते. बंगलोर, गांधीनगर, इफाळ, रांची, तेली, चेरी, विलासपूर इत्यादी केंद्रात असे प्रशिक्षण दिले जाते, ज्याचा सारा खर्च साई करते. यामधील चौथा आहे आर्मी बॉयज स्पोर्ट्स स्कीम. म्हणजे आर्मीच्या सहकार्याने ही योजना इसवी सन 1991 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना नॅशनल स्पोर्ट्स ट्रेनर सेंटर स्कीम चा विस्तार आहे. म्हणून CBSEला संलग्न असलेल्या ग्रामीण, निमशहरी व आदिवासी भागातील 8 ते 14 वयोगटातील मुलांना आर्मी रेजिमेंटल सेंटर्समध्ये दाखल केले जाते. तिथे त्यांना 10 खेळाचे योग्य प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर त्यांना त्याचे शालेय शिक्षण CBSE बोर्डाचे दिले जाते. म्हणजे 17व्या शतकानंतर त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची संधी दिली जाते. ते 10वी नंतर इंडियन आर्मीत प्रवेश करू शकतात
सध्या अशी 17 केंद्रे आहेत. त्यानंतर जे 5 स्पोर्ट्स हॉस्टेल स्कीम, यामध्ये 16 ते 21 वयाच्या गुणवान खेळाडूच्या विकासासाठी ही योजना इसवी सन 1986 मध्ये सुरू करण्यात आली. यामध्ये निवास, भोजन, क्रीडा साहित्य, विशेष प्रशिक्षण याची योग्य सोय या योजनेत केली जाते. म्हणून वैद्यकीय सुविधा, विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग, प्रोत्साहन या योजनेत दिले जाते. अशी 18 हॉस्टेल्स सध्या आहेत. त्यानंतर 6वी आहे ग्रामीण भागातील कुस्तीचे प्रावीण्य उपयोगात आणण्यासाठी पारंपरिक आखाडे दत्तक घेण्याची योजना आखण्यात आली. यामध्ये 14 वर्षाखालील गुणवान मुले त्याची आखाड्यात काही प्रावीण्य दाखवले आहेत. त्यामध्ये अशांना खुराकासाठी, शालेय खर्चासाठी विद्यावेतन देते. सध्या क्रीडा विकास मंडळ सांगली, गोकुळ उस्ताद तालीम पुणे येथे असे होतकरू कुस्तीगीर आहेत. म्हणून आता साईच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सध्या अशी 40 साई ट्रेनिंग सेंटर सर्व देशात मिळून आहेत. अशा रीतीने साईचे कार्य किंवा भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये साई अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करीत असतात.